नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी दीपक भोवर पाटील सर. आमच्या शिवनेरी कोचिंग क्लासेसच्या यूट्यूब चॅनलवर परत तुमचं स्वागत आहे. तर आज आपण परत टाइप्स ऑफ नाउनवरचाच आपला आजचा व्हिडिओ असेल. ह्यापूर्वी आपण कॉमन नाउन आणि प्रॉपर नाउन शिकलेलो आहोत. आज आपण कलेक्टिव्ह नाउन आणि मटेरियल नाउन नामाचे जे 5 प्रकार पडतात त्यामधला नंबर 3चा जो प्रकार आहे कलेक्टिव्ह नाउन आणि नंबर 4ला मटेरियल नाउन हा जो प्रकार आहे ना, हे पॉईंट आपण आज पाहणार आहोत. ठीक आहे, बघा, कलेक्टिव्ह नाउनचा अर्थ मराठीमध्ये होतो समूहवाचक नाम आणि मटेरियल नाउनचा अर्थ होतो पदार्थवाचक. ठीक आहे, तर कलेक्टिव्ह नाउनची डेफिनेशन बघा. कलेक्टिव्ह नाउन इज द नेम्स ऑफ पर्सन्स ऑर थिंग्स टेकन टुगेदर. आय रिपीट, कलेक्टिव्ह नाउन इज द नेम्स ऑफ पर्सन्स, थिंग्स ऑर थिंग्स टेकन टुगेदर. मराठीमध्ये सांगते, इन मराठी, एकाच जातीच्या किंवा समान असणाऱ्या अनेक व्यक्ती किंवा वस्तू यांच्या समुदायाचा एकत्रित उल्लेख करणे. ज्या शब्दाने एकत्रित उल्लेख केला जातो त्या शब्दास समूहवाचक नाम असं म्हणतात. बघा, की जे एका जातीच्या सांगितलेलं आहे ते आपली माणसाची जात नव्हे. एका जातीच्या मध्ये एक पुस्तकाची जात, प्राण्याची जात, वनस्पतीची जात, एखाद्या वस्तूची व्यक्तीची जी जात असते ती आपण एक माणसाची जात असं याचा उल्लेख नाही येतं. ठीक आहे, तर बघा, आणि कलेक्टिव्ह नाउनच्या डेफिनेशनमध्ये जी टेकन टुगेदर आलेला वर्ड आहे, टेकन टुगेदर म्हणजे जे सर्व एकत्रित बांधले जातात, एकत्रित एका नियमामध्ये किंवा एखाद्या वस्तूमध्ये कशामध्ये तरी बांधले जातात. रबर असेल, काहीतरी कशामध्ये तरी बांधलेलं असेल. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल बघा, एक बंच आहे. बंच एक नोटांचा बंच असेल किंवा रबलांचा बंच असेल. हे असा जो बंच असतो त्या नोटा किंवा रबल याच्यामध्ये एक नोट किंवा एक रबल नसतं. त्याचा जो बंच असतो, समूह असतो, जो गुच्छ असतो त्याला आपण बंच असं म्हणतो. ठीक आहे, म्हणजेच एकापेक्षा 2पेक्षा जास्त रबर्स किंवा नोटा एकत्रित एका वर्डमध्ये येतात किंवा कोणती पण वस्तू असेल एकत्रित येते, त्याला आपण कलेक्टिव्ह नाउन असं म्हणतो. त्यानंतर बंडल आहे. बंडल पण नोटांचं, त्याच्यामध्ये एक नोट नसते, भरपूर सारा नोट असतात. म्हणजे 2पेक्षा जास्त एकत्रित असलेल्या वस्तूला किंवा कशाच्या पण नामाला आपण एक जनरली कलेक्टिव्ह नाउन असं म्हणतो. असेंब्ली, सभागृह. एक सभागृह आहे, सभागृहामध्ये एकच व्यक्ती किंवा वेगवेगळे सभागृह असतात. आमदाराचे, खासदाराचे वेगवेगळे सभागृह असतात किंवा आपले साधे कार्यक्रमाचे पण सभागृह आपण घेत असतो की कार्यक्रमाचे सभागृह असतात. त्याच्यामध्ये एकच व्यक्ती आहे आणि त्या एकाच व्यक्तीने कार्यक्रम अटेंड केलेला असं होते कधी नाही. सभागृह म्हणजे भरपूर सारे लोक असतात त्यामध्ये. त्याचा अर्थच होतो की एक असेंब्ली आहे, एक भरपूर असं मोठं सभागृह आहे आणि मेनी पीपल आहे त्याच्यामध्ये प्रेझेंट आहे. ठीक आहे, त्यानंतर बघा, ऑडियन्स. ऑडियन्सचा अर्थ होतो श्रोते. जेव्हा एखादा सिंगर सिंगिंग करत असेल तर भरपूर सारे श्रोते असतात लाईव्हमध्ये, किंवा एक ऑडियन्स, भरपूर वेगवेगळ्या प्रकारचे ऑडियन्स असतात. सिंगिंगचे असेल किंवा एखाद्या हिरोचं काहीतरी वेगळं पार्ट चालू आहे, पिक्चरचे वगैरे ॲक्शन वगैरे काहीतरी चालू आहे, त्याचं ऑडियन्स वेगळं असतं. हिरो हिरोईनचे ऑडियन्स वेगवेगळे असतात. ठीक आहे, तर याला आपण ऑडियन्स म्हणतो. म्हणजे 2पेक्षा जास्त व्यक्ती, वस्तू, प्राणी काही पण एकत्र येणे, त्याला एखाद्या शब्दात बांधणे, त्याला आपण काय म्हणत असतो, कलेक्टिव्ह नाउन असं म्हणत असतो. देन आपण सांगतो बँड, एक कलेक्टिव्ह नाउन आहे. देन बॅच, तुकडी, कलेक्टिव्ह नाउन आहे. कॅटल, गुरे ढोरे, सगळे गुरे ढोरे एकत्रित येणे, त्याला आपण कॅटल असं म्हणतो. कॉरस, समूह गीत. पसायदान असेल, वंदे मातरम असेल किंवा प्लेज असेल, आपलं संविधान असेल भारताचं, हे सगळं आपण सर्वजण एकत्र येऊन आपण म्हणत असतो, त्याला आपण कॉरस म्हणतो. एका सुरात म्हणणे, गाणे, त्याला कॉरस म्हणतो आपण. ठीक आहे, त्यानंतर बटालियन, तुकडी असेल. ठीक आहे, हे वेगवेगळ्या तुकड्या असतात बटालियन, तर त्याला तुकडीमध्ये एक व्यक्ती नसतो, 2पेक्षा जास्त व्यक्ती, वस्तू बटालियनमध्ये जनरली व्यक्ती असतात. ठीक आहे, त्यानंतर आपण आर्मी सांगतो. बघा, थोडासा कन्फ्युजिंग वर्ड आहे. आर्मी हे कलेक्टिव्ह नाउनच आहे. त्याच्यामध्ये भरपूर सारे आर्मीज, मिलिटरीचे लोक येतात असं म्हणतात. आणि आर्मीला जर बाय करून आपण IS जरी लावलं तर त्याचं प्लुरल फॉर्म पण बनतं. आर्मीचं आर्मीज असं प्लुरल फॉर्म बनतं. ठीक आहे, पण आर्मी हा वर्ड सुद्धा कलेक्टिव्ह नाउनच आहे. त्यानंतर पोलीस आहे. पोलीस हे कलेक्टिव्ह नाउन आहे, त्याला प्लुरल फॉर्म करत नसतात, ते ऑलरेडी प्लुरल फॉर्म आहे. पोलिसेस असं म्हणत नसतात, ऑलरेडी प्लुरल फॉर्म. आर्मी आणि पोलीस म्हटलं तर भरपूर सारे आर्मी आणि पोलीस असं त्याचा अर्थ होत असतो. ठीक आहे, अशा पद्धतीने कलेक्टिव्ह नाउन तुम्हाला समजलं असेल. आशा आहे की फक्त एवढंच लक्षात ठेवा की कलेक्टिव्ह नाउनचा अर्थ होतो समूह, आणि समूह हा एका व्यक्तीने किंवा एका प्राण्याचा, कोणतीच एक वस्तू समूहामध्ये नसते. त्यामध्ये 2पेक्षा जास्त व्यक्ती, वस्तू, प्राणी काही पण 2पेक्षा जास्त असतात, त्याला आपण कलेक्टिव्ह नाउन किंवा समूह असा म्हणतो. ठीक आहे.
त्यानंतर चौथ्या नंबरला 4 नंबरच्या पॉइंटला आपल्याला आहे मटेरियल नाउन. मटेरियल नाउनला मराठीमध्ये आपण म्हणतो पदार्थवाचक नाम. अँड इट्स डेफिनेशन इज द नेम्स ऑफ मटेरियल थिंग्स either solid or liquid are called material noun. I repeat the definition. The names of material things either solid or liquid are called material noun. बघा सॉलिड आणि लिक्विड. सॉलिड जे थिंग्स असतात त्याला पण मटेरियल नाउन आपण म्हणू शकतो. जे लिक्विड स्वरूपामध्ये असतात त्याला पण मटेरियल नाउन आपण म्हणतो. ठीक आहे. आता कोणते सॉलिड आणि लिक्विड असतात बघूया. नाव फर्स्ट अंडरस्टँड व्हॉट इज डेफिनेशन ऑफ मटेरियल नाउन. मटेरियल नाउनची डेफिनेशन काय आहे ते बघा. ज्या मूळ पदार्थापासून इतर विविध वस्तू किंवा पदार्थ बनविले जातात व सामान्यतः जे पदार्थ संकेत मोजता येत नाही, जे अनकाउंटेबल असतात, अशा मूळ पदार्थाच्या नावास पदार्थवाचक नावास म्हणतात. किंवा आता आपल्या भाषेमध्ये सांगतो ही झाली डेफिनेशन. बऱ्याच विद्यार्थ्यांना डेफिनेशन समजत नाही. डेफिनेशन जे थोडंसं त्याचे वर्ड वगैरे किचकट वाटतात किंवा एक असं वेगळ्या स्वरूपाची डेफिनेशन असते. पण शिक्षक जेव्हा समजून सांगतो, मी असेल किंवा अदर टीचर असतील, नेहमी विद्यार्थ्यांना समजावं इतक्या अशा डीपमध्ये जाऊन सांगत असतात सर्व शिक्षक. तर समजून घ्या. बघा एक पदार्थवाचक म्हणजे आपल्या भाषेमध्ये पदार्थ नाम कसं एक्सप्लेन करायचं किंवा एक्सप्रेस करायचं. बघा पदार्थवाचक नाम हे 2 ते 3 स्वरूपामध्ये लक्षात ठेवायचे. पहिला आहे की पदार्थवाचक नाम मटेरियल नाउन हे लिक्विड स्वरूपामध्ये असतं. पाण्यासारखं ज्याचं स्वरूप असतं, अपीअरन्स असतं, त्याच्यामध्ये पदार्थ नाउन त्या प्रकारचं असतं. सेकंड पॉईंट तुम्ही लक्षात ठेवा की पदार्थ नाउन हे एक मेटल असतं, धातू असतं. गोल्ड असेल, सिल्वर असेल, झिंक असेल, कॉपर असेल, या टाईपचं असतं. देन तुम्ही थर्ड पॉईंट लक्षात ठेवायचा आहे की मटेरियल नाउन हे एक मूळ पदार्थ असतो, जो बेसिक त्याचा जो थिंग असतो, मूळ पदार्थ असतो, बेसिक ऑब्जेक्ट असतो. त्या मूळ पदार्थापासून एक वेगळा दुसरा पदार्थ तयार होणे, त्या झालेल्या पदार्थाला आपण मटेरियल नाउन असं म्हणतो. डेफिनेशनमध्ये पण त्याचा उल्लेख केलेला आहे. चौथा पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे की मटेरियल नाउन यू कॅनॉट काउंट. बघा मटेरियल नाउन यू कॅनॉट काउंट डिरेक्टली. मटेरियल नाउन तुम्ही काउंट करू शकत नाही. इट इज ऑलवेज अनकाउंटेबल. ते अनकाउंटेबल असते. आता तुम्हाला वाटेल सर मटेरियल नाउन तुम्ही सांगितलं इथं वॉटर वगैरे आहे. वॉटर तर आम्ही मोजू शकतो. 1 ग्लास वॉटर, 2 ग्लास वॉटर. त्यानंतर मिल्क असेल, पेट्रोल असेल, 1 लिटर पेट्रोल, 2 लिटर पेट्रोल. वी कांट आपण त्याला मोजू शकतो. वी काउंट मोजू शकतो. आणि तुम्ही सांगितलं की तुम्ही नाही मोजू शकणार. बघा त्याचं एक मटेरियल नाउनचं एक फॅक्ट काय माहिती आहे का, की तुम्ही जर एखाद्या दूध मोजायचं असेल तर त्याला लिटरचा आधार घ्यावा लागेल. पेट्रोल डिझेल असेल तर आपण त्याला लिटरमध्ये मोजत असतो. त्यानंतर वॉटर असेल तर आपण 1 ग्लास वॉटर, 1 बॉटल वॉटर, किंवा एक प्रमाण असतं, एक भांडाभर किंवा एक छोटंसं काय ते तांब्याभर वगैरे असं पाणीचं प्रमाण असतं. आणि ते आपण एक ऑब्जेक्ट त्याच्यासाठी मटेरियल नाउनसाठी करेक्ट करत असतो. एक ग्लास ऑफ वॉटर आहे, मग ते वॉटर मोजण्यासाठी आपल्याला ग्लास म्हणतो आपण की हाफ ग्लास आण, 1 ग्लास आण, एक तांबे भरून आण, किंवा ह्या पद्धतीचं आपण एक बाउल वॉटर आणून आम्हाला ते लिटरमध्ये मोजायचं असेल तर आपण 1 लिटर 2 लिटर असं म्हणतो. बघा मी सांगितलं होतं की डायरेक्टली नाही मोजू शकत. मिल्क असेल, वॉटर असेल, ऑइल असेल, पेट्रोल डिझेल हे जे असतील, ज्यूस असेल, आपण डायरेक्टली बोलू शकत नाही. 1 ज्यूस, 2 ज्यूस, 1 ऑइल, 2 ऑइल, 1 दूध असे नाही बोलू शकत. आपल्याला ते जर काउंट करायचं असेल, इफ यू वॉन्ट टू काउंट दॅट मटेरियल नाउन्स, यू वॉन्ट टू टेक द सपोर्ट ऑफ एनीथिंग. आपल्याला त्याच्यात एखादं कशाचा तरी सपोर्ट घ्यावा लागेल. ग्लासचा असेल, लिटरचा असेल, किलोचा असेल, किलोग्रॅम वगैरे हे जे काय असतात वस्तू असेल त्याचा सपोर्ट घेऊन आपण मटेरियल नाउन मोजू शकतो. पण मटेरियल नाउन आपण डायरेक्ट मोजू शकत नाही. हे कायमस्वरूपी लक्षात ठेवा. ठीक आहे. मी जे तुम्हाला 4 ते 5 फॅक्ट सांगितले होते ते पण फॅक्ट लक्षात ठेवा की मटेरियल नाउन कसे असतात, कोणते असतात आणि त्याचे प्रकार कोणते असतात. बघा नाव वी सी द डेफिनेट एक्झाम्पल्स ऑफ मटेरियल नाउन. बघा मटेरियल नाउन कोणते असतात. ऑइल, OIL. ऑइल हे लिक्विड स्वरूपामध्ये असतं म्हणून ते मटेरियल नाउन आहे. आपण असं आपल्या एका पॉईंटमध्ये ते बसतं, आपल्या जी कंडिशन आहे ते. त्यानंतर डिझेल, ऑइल, डिझेल, पेट्रोल, वॉटर, ज्यूस, त्यानंतर कॉफी, डिकाशन, केरोसिन, रॉकेल, ही जी सर्व वर्ड्स आहेत ही सर्व मटेरियल नाउन आहेत. कशामुळे मटेरियल नाउन आहेत? तर दिस आर ऑल इन लिक्विड फॉर्म. ही सर्व लिक्विड फॉर्ममध्ये आहेत
म्हणून ते मटेरियल नाउन आहे. त्यानंतर मटेरियल नाउन हे मिक्स स्वरूपामध्ये पण असतं. 5वा पॉईंट आपण लक्षात ठेवा, मटेरियल नाउन हे मिक्स स्वरूपामध्ये असतं. याच्यामध्ये भरपूर सारे कंटेन्स मिक्स केलेले असतात. कोणता पण एक प्युअर असं हे नसतं, एखादी वस्तू नसते. आणि प्युअर जर वस्तू असेल तर मग तिथे मेटल असेल किंवा वेगवेगळं काहीतरी असेल तर ती मटेरियल नाउन असू शकते. त्याच्यानंतर बघा, गोल्ड, सिल्वर, झिंक असेल, त्यानंतर डायमंड असेल, ही सर्व मटेरियल नाउन आहेत. कारण ही काय आहेत, मेटल आहेत, धातू आहेत. आणि धातू ही सर्व मटेरियल नाउनमध्ये मोडतात किंवा मटेरियल नाउनच्या आपल्या कंडिशनमध्ये बसतात. त्यानंतर वूड असेल, लाकूड असेल, हे सुद्धा मटेरियल नाउन आहे. तुम्हाला लाकूड कसं मटेरियल नाउन आहे की एक आपण छोटंसं सीड लावतो, एक झाड बनतं, झाडापासून एक लाकूड बनतं, लाकडापासून एक गोल बनतो किंवा एक राख बनते, आपण त्याला असं म्हणू शकतो, ॲस बनते. ठीक आहे, हे वेगवेगळे एका वस्तूपासून दुसऱ्या वस्तू बनलेल्या वस्तू मटेरियल नाउन असतात. त्यानंतर वूड असेल, लाकूड, कोळसा असेल, ते पण एका लाकडापासून बनते म्हणून मटेरियल नाउन आहे. त्यानंतर ग्रास, गवत मटेरियल नाउन आहे. आईस, बर्फ मटेरियल नाउन आहे, पाण्यापासून बनतं. इंक लिक्विड स्वरूपामध्ये आहे, मटेरियल नाउन आहे. केरोसिन, रॉकेल पाण्यासारखं आहे, मटेरियल नाउन आहे लिक्विड स्वरूपामध्ये असल्यामुळे. कॉटन, कापूस असेल किंवा कपडा असेल, कपडा असेल वेगवेगळ्या एका कापसापासून बनते, त्याच्यामध्ये वेगवेगळे कलरचे कंटेक्स मिक्स केले जातात, केमिकल्स मिक्स केले जातात आणि मिक्स स्वरूपामध्ये असलेलं सुद्धा मटेरियल नाउन आहे, आपल्या कंडिशन आहे मटेरियल नाउनची. त्यानंतर आपण सांगतो डायमंड असेल, गॅस असेल, गॅसमध्ये वेगवेगळे वायू मिक्स केलेले असतात, सायन्समध्ये तुम्ही शिकलेलंच आहे, त्यामुळे गॅस हे मिक्स स्वरूपामध्ये असल्यामुळे मटेरियल नाउन आहे. त्यानंतर स्टोन, दगड, हे सुद्धा एक दगड, काय दगडाची फॅक्टरी म्हणण्यापेक्षा दगड झाड किंवा ऑलरेडी दगड बनतात असं नाही आहे, ते त्याचे कंटेन्स आहेत वेगवेगळे दगडामध्ये असं आपण म्हणू शकतो मिक्स स्वरूपामध्ये, किंवा एक नॅचरली एक आहेत स्टोन, त्यामुळे ते मटेरियल नाउन आहे. त्यानंतर सँड आहे, वाळू, हे सुद्धा मोठे मोठे दगड नदीमध्ये पडून, पाण्यामध्ये पडून विरघळत ते सँड बनवून ते छोटे छोटे तिचे वाळूचे कण बनवत असतात. ठीक आहे, त्या पद्धतीने आपण मटेरियल नाउन पाहिलेलं आहे, कलेक्टिव्ह नाउन पाहिलेलं आहे. यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला प्रॉपर नाउन, कॉमन नाउन पण सांगितलेलं आहे. ठीक आहे, अशा आहे की तुम्हाला समजलं असेल. डाऊट असेल तर तुम्ही कॉल करून विचारू शकता किंवा कमेंटमध्ये पण विचारा. ठीक आहे, कलेक्टिव्ह नाउन आणि मटेरियल नाउन हे या प्रकारचे आहेत. भरपूर सारे एक्झाम्पल्स तुम्हाला दिलेले आहेत मी कलेक्टिव्हची आणि मटेरियल नाउनची सुद्धा. ठीक आहे, तर यानंतरचा आपला पॉईंट आहे ॲबस्ट्रॅक्ट नाउन. ठीक आहे, तर आपण आज ॲबस्ट्रॅक्ट नाउन याच्यानंतरचा पॉईंट पाहणार आहोत. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, बघा ॲबस्ट्रॅक्ट नाउन 5वा प्रकार आपण पाहत आहोत. ॲबस्ट्रॅक्ट नाउन मी अगोदर सांगितलेलं आहे, कॉमन नाउन झालं, प्रॉपर नाउन झालं, कलेक्टिव्ह झालं, आताच मटेरियल झालं. आता आपण बघत आहोत ॲबस्ट्रॅक्ट नाउन. ह्याला मराठीमध्ये म्हणतो आपण ठाववाचक नाम. थोडंसं वेगळा प्रकार आहे आणि महत्त्वाचा आहे. तर डेफिनेशन ऑफ ॲबस्ट्रॅक्ट नाउन, द नेम्स ऑफ क्वालिटी, स्टेट अँड ॲक्शन आर कॉल्ड ॲबस्ट्रॅक्ट नाउन. आय रिपीट, द नेम ऑफ क्वालिटी, स्टेट अँड ॲक्शन आर कॉल्ड ॲबस्ट्रॅक्ट. बघा डेफिनेशन मराठीमध्ये ॲबस्ट्रॅक्ट नाउन समजते का? बघा मराठी डेफिनेशन, आपण ज्या गोष्टींना स्पर्श करू शकत नाही किंवा प्रत्यक्ष डोळ्याने पाहू शकत नाही, परंतु केवळ मनाने कल्पना करू शकतो. की प्रत्यक्ष डोळ्याने पाहू शकत नाही परंतु केवळ मनाने कल्पना करू शकतो, अशा स्थितीच्या, गुणाच्या, भावनेच्या किंवा कल्पनेच्या, क्रियेच्या नावास भाववाचक नाम असं म्हणतो. काय बरं, बऱ्याच विद्यार्थ्यांना मी सांगितलं होतं की डेफिनेशननुसार समजत नाही. भावनेच्या, क्रियेच्या, गुणाच्या, स्थितीच्या काय नाही समजत. इंग्लिशमध्ये क्वालिटी आहे, स्टेट आहे, ॲक्शन आहे. काय व्हॉट इज क्वालिटी, व्हॉट इज ॲक्शन, व्हॉट इज स्टेट, तर एक्झाम्पलमध्ये तुम्हाला ते समजून जाईल. ठीक आहे, तर बघा एक भाववाचक नामाला आपण 2 पॉईंट लक्षात ठेवायचे. एक तर भाववाचक नामाला आपण टच करू शकत नाही. वी कॅनॉट टच, वी कॅनॉट सी. आपण पाहू शकत नाही, टच करू शकत नाही, त्यालाच कॉल्ड अन ॲबस्ट्रॅक्ट नाउन. त्याला आपण भाववाचक नाम असं म्हणतो. ठीक आहे, फॉर एक्झाम्पलमध्ये बघा ऑनेस्टी. ऑनेस्टीचा अर्थ होतो प्रामाणिकपणा. माणसाकडे ऑनेस्टी आहे. आय हॅव ऑनेस्टी, यू हॅव ऑनेस्टी, टीचर हॅज ऑनेस्टी ऑल्सो, पोलीस हॅज ऑनेस्टी. सगळ्यांकडे ऑनेस्टी असते. ठीक आहे, पण ते ऑनेस्टी पाहू शकत नाही. माझ्याकडे किती ऑनेस्टी आहे ते तुम्ही पाहू शकत नाही आणि तुम्ही किती ऑनेस्ट आहात ते मी पाहू शकत नाही. ठीक आहे, लव, प्रेम, हे सुद्धा बघू शकत नाही आपण, जस्ट फील करू शकतो. हां, इट इज लव, फील करू शकतो. फ्रीडम, स्वातंत्र्य, हे सुद्धा पाहू शकत नाही. माणूस पाहिल, घर असेल, बाहेर फिरताना बघेल, पण स्वातंत्र्य नाही पाहू शकत. वी कॅनॉट सी फ्रीडम. स्लेवरी, गुलामगिरी, वी कॅनॉट सी. चाइल्डहुड, लहानपण, बालपण. तुम्हाला वाटेल सर लहानपण तर मुलगा पाहू शकतो, पण तो मुलगा पाहू शकतो, तो एक छोटासा चाइल्ड किंवा मुलगा मुलगी पाहू शकतो, पण ते जो चाइल्ड असतो, चाइल्डहुड असतो, जो लहानपण, बालपण म्हणतो आपण त्याला, ते बालपण वेगळा शब्द आहे, त्याला आपण पाहू शकत नाही.
ठीक आहे. त्यानंतर आहे बघा पॉवर्टी, गरिबी, दारिद्र्य, याला आपण पाहू शकत नाही. लिबर्टी, स्वातंत्र्य, नाही पाहू शकत. विजडम, शहाणपणा, कोण किती शहाण आहे पाहू शकत नाही. आन्सर देतो एखादा विद्यार्थी, आन्सर देतो सर इज वाईज, इज क्लेवर स्टुडंट, ही हॅज विजडम, त्याच्याकडे विजडम आहे, शहाणपणा आहे, शहाणा आहे तो असं म्हणतो, पण त्याचा शहाणपणा दिसत नाही. क्वेश्चनिंग करेल, आन्सरिंग करेल तो, पण तो शहाणपणा दिसत नसतो. दॅन वी कॅनॉट सी. करेज, धैर्य माणसाकडे किती आहे दिसत नाहीये. ठीक आहे. धैर्याचे एक उदाहरण देतो. तानाजी मालुसरे किंवा बाजीप्रभू देशपांडे लढाई करत असतात, त्यांच्याकडे भरपूर धैर्य असतं, तर ते लढाई, ती तलवार, ती बाजीप्रभू देशपांडे आणि ते तानाजी मालुसरे हे सगळं दिसते, पण त्यांच्याजवळची धैर्य ते दिसत नाही. आपण ते जो दिसत नाही त्याला म्हणतो की हा त्यांच्याकडे धैर्य होतं म्हणून त्यांनी लढाई केलेली आहे. बघ, म्हणजे ॲबस्ट्रॅक्ट नाऊनला आपण काय करू शकत नाही, पाहू शकत नाही, किंवा डोळ्याने हाताने स्पर्श करू शकत नाही, किंवा डोळ्याने पाहू शकत नाही. त्यानंतर सांगतो थेफ्ट. थेफ्ट दाखवतो चोरी. चोरी सुद्धा दिसत नाही. चोर दिसतो, घर दिसते, वस्तू दिसतात, पण चोरी नावाचा जो वर्ड आहे तो इमॅजिन, एक थिंकिंग करायचं आहे, फील करायचं आहे की हा हे चोरी अशी केली किंवा ही अशी चोरी असते. त्यानंतर मुवमेंट, हालचाल. तुम्हाला वाटतं की सर तुम्ही इथं हालचाल करायला, पण एक मुवमेंट नावाचा जो वर्ड आहे, जी फिलिंग्स आहे किंवा तो हालचाल वगैरे केली. ठीक आहे. गव्हर्नमेंट. गव्हर्नमेंट सरकार. एक तुम्ही सरकारकडे किंवा तलाठी असेल, पोलीस असेल, जिल्हाधिकारी असेल, हे सर्व लोक दिसतात तुम्हाला आणि ते एका पदावर राहतात, पण गव्हर्नमेंट दिसत नाही. कुठे आहे गव्हर्नमेंट? ते लोक दिसतात. ते गव्हर्नमेंट हा एक शब्द आहे, त्याला आपण जस्ट फील करू शकतो किंवा इमॅजिनेशन करू शकतो. हा हे सर्व एकत्रित येतात, एका रूलमध्ये बांधल्या जातात, संविधानानुसार त्यालाच गव्हर्नमेंट म्हणतात. म्हणजे गव्हर्नमेंट आपण वी कॅनॉट सी. दॅन गुडनेस, चांगुलपणा, चांगलेपणा माणसातला वी कॅनॉट सी. त्यानंतर हेट्रेड वी कॅनॉट सी. तिरस्कार वगैरे आपण पाहू शकत नाही. ठीक आहे. त्यानंतर आपण अशी भरपूर सारे वर्ड्स आहेत जे की आपण पाहू शकत नाही, फक्त एक मनाने कल्पना करू शकतो की हा असं असतं, त्यालाच आपण भाववाचक नाम असं म्हणतो. इंग्लिशमध्ये जर लक्षात ठेवायचं असलं तर 3 गोष्टी लक्षात ठेवायच्या, 3 पॉईंट. क्वालिटी, स्टेट अँड ॲक्शन, हे 3 पॉईंट किंवा 3 शब्द लक्षात ठेवायचे की ॲबस्ट्रॅक्ट नाउन, हाऊ यू आयडेंटिफाय ऑर हाऊ यू रेकग्नाइज दॅट अँड ॲबस्ट्रॅक्ट नाउन कसं ओळखायचं. तर वी वॉन्ट टू नो क्वालिटी, वी वॉन्ट टू नो स्टेट अँड वी वॉन्ट टू नो अँड ॲक्शन. हे जर 3 पॉईंट किंवा 3 शब्द जर लक्षात ठेवले तर यू विल बी डेफिनेटली आयडेंटिफाय ऑर रेकग्नाइज द अँड ॲबस्ट्रॅक्ट नाउन्स. जो काय ॲबस्ट्रॅक्ट नाउन असतील ते तुम्हाला लक्षात येतील. ठीक आहे. त्यानंतर बघा आपण काही एक्झाम्पल्स बघूया. त्या एक्झाम्पल्समध्ये ॲबस्ट्रॅक्ट नाउन कसे ॲड केलेले असतात आणि आयडेंटिफाय कसं करायचं असतं, ओळखायचं कसं असतं सेंटेन्समध्ये दिलं तर. ऑनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी. प्रामाणिकपणा सर्वोत्कृष्ट एक चांगला गुण असतो माणसामध्ये. विच इज अन ॲबस्ट्रॅक्ट नाउन अँड ऑनेस्टी. Honesty is an abstract noun in this sentence. Then childhood is the period of beauty. लहानपण हे जो पिरियड आहे, लहानपणाचा जो कालखंड काळ आहे खूपच सुंदर असतो. सर्वांचं लहानपण खूप सुंदर असतं आणि ते एक मनच झालेली आहे की लहानपणी खूप सुंदर असतं. सो चाइल्डहुड इज अन ॲबस्ट्रॅक्ट नाउन हिअर. आय कांट लिव्ह इन स्लेवरी. मी गुलामगिरीमध्ये नाही राहू शकत. बघा, सॅलरी वेगळा शब्द आहे आणि स्लेवरी वेगळा शब्द आहे. स्लेवरीचा अर्थ आपण गुलामगिरी म्हणतो, गुलामगिरीमध्ये नाही राहू शकत. आय कांट लिव्ह इन स्लेवरी. मी गुलामगिरीमध्ये नाही राहू शकत. स्लेवरी इज अन ॲबस्ट्रॅक्ट नाउन हिअर. देन आय लाईक युअर विजडम. आय लाईक युअर विजडम. मला तुझं शहाणपणा आवडतो. म्हणजे तुझी जी क्वालिटी आहे, तुझं तू शहाणपणा आहे, तू सांगतोस ते मला आवडतं. ठीक आहे. सेंटेन्स जेव्हा टाईप्स ऑफ नाउन शिकत असतात तेव्हा सर्व माहीत असलं पाहिजे. सुरुवातीला काय येत असतं, नाउन कोणतं आहे, प्रोनाउन कोणतं आहे, सर्व शब्दांची जाती आपल्या हळूहळू आपण पाहणार आहोत. ठीक आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, टाइप्स ऑफ नाउन आपले सर्व प्रकार इथे संपलेले आहेत, एंड झालेले आहेत. कॉमन नाउन शिकलेले आहोत, प्रॉपर नाउन शिकलेले आहोत, कलेक्टिव्ह, मटेरियल आणि ॲबस्ट्रॅक्ट पण आपण या व्हिडिओमध्ये सर्व पाहिलेले आहेत. तर जर तुम्हाला एकदा व्हिडिओ जर पाहून समजत नसेल तर परत व्हिडिओ बघा. 101% मी तुम्हाला सांगू शकतो की जर तुम्ही परत रिपीट जर व्हिडिओ पाहिला तर तुम्हाला नक्कीच कळेल की कोणते शब्द असतात, काय असतं, डेफिनेशन काय. बोर्डावर पण तुम्ही झूम करून डेफिनेशन पाहू शकता. माझं फक्त ऐकलं तरी पण तुम्ही नोट करून घेऊ शकता की कोणते नाउन्स कशा प्रकारचे असतात, एक्झाम्पल्स काय असतात. ठीक आहे. भरपूर मोठा व्हिडिओ बनलेला आहे आणि तुम्ही लास्टपर्यंत पाहत आहात अशी आशा आहे आणि बरेच विद्यार्थी पाहत आहेत. ठीक आहे. तर सर्वांना मी थँक्यू म्हणतो लास्टपर्यंत व्हिडिओ पाहिला आणि तुम्ही हे सर्व समजून घेतलं. आमच्या या व्हिडिओला, शिवनेरी कोचिंग क्लासेसच्या यूट्यूबच्या चॅनलला जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमचे जेवढे काही फ्रेंड सर्कल आहेत, रिलेटिव्ज आहेत किंवा नेबर्स आहेत, शेजारी वगैरे आहेत, नातेवाईक, या सगळ्यांना व्हिडिओ शेअर करा. ठीक आहे. आणि सांगा की भाई अशा पद्धतीचं आहे सर, चांगले तुम्हाला आवडलं तर चांगलं म्हणा
आणि अशा पद्धतीने शिकवतात आणि नक्कीच जसं तुम्हाला समजलंय तसं 100% त्यांना पण समजेल. ठीक आहे. फक्त माझा उद्देश इंटेन्शन पर्पज एवढाच आहे की तुम्हाला ग्रॅमर व्यवस्थित समजावं आणि माझे जे विद्यार्थी आहेत ऑनलाईन असो ऑफलाईन असो ते खूप चांगल्या पद्धतीने याचा फायदा घेतील. ठीक आहे. लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. ठीक आहे. थँक्यू व्हेरी मच.